नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहोकले आपले खूप खूप स्वागत करत आहे. पहा मुलांनो, आपण पाहत आहोत कविता किंवा कवितेवर आधारित प्रश्न. कवितेवर आधारित प्रश्न सोडवत असताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. त्या जर आपण लक्षात ठेवल्या तर कमीत कमी वेळामध्ये उत्तरे लिहायची कशी हे आपल्याला समजते. यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आधी आपण त्या गोष्टी पाहूयात. पहा मुलांनो, लक्षात ठेवायच्या गोष्टी. प्रथम, कविता काळजीपूर्वक वाचा व तिचा अर्थ समजून घ्या. कवितेतील विशेष शब्दांकडे बारकाईने लक्ष द्या. कवितेवर किमान 3 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नांचे सर्व पर्याय पारखून घ्या. उत्तरे लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग पुन्हा वाचा. पर्यायी उत्तरातील पहिलेच उत्तर बरोबर वाटले तरी घाई करू नका. सर्व पर्याय बारकाईने वाचा. खात्री करूनच योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहा मुलांनो, कवितेवरील प्रश्न सोडवताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या ते आत्ताच आपण पाहिले. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचा उपयोग सराव करताना परीक्षेत नक्कीच करून घ्यावा. कवितेवर कसे प्रश्न विचारले जातात व उत्तरे कसे सोडवायची याचा सराव आता आपण करूयात. वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे, त्यामधील कविता व कवितेवर आधारित प्रश्न हा घटक तिसरा आपण पाहूयात. पहा मुलांनो, आपली ही पाहूयात आपण कविता. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते. जळांतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. पहा मुलांनो, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते. कवीला काय वाटते मुलांनो? जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आलेली असते अशा ठिकाणी कवी बसलेला आहे. अशा ठिकाणी कवीला बसावे वाटते. जळांतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही. पान जेव्हा गळून पडते तेव्हा तिथे थोडीही सळसळ होत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. जिथे उगाच उसळी मारून मासा वर येत नसतो. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. पहा मुलांनो, लांब एखाद्या कोपऱ्यात एक बगळा ध्यान लावून बसलेला
ध्यानभंग न होऊ देता आपलं भक्ष्य पकडण्यासाठी उभा असतो. हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. पहा मुलांनो, आणि मनावरची विचारांची धूळ जाण्यासाठी अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे असे कवीला वाटते. चला तर मुलांनो, आता आपण पाहूया या कवितेवरील प्रश्न. पहा मुलांनो, या कवितेवरील प्रश्न पहिला आहे, सावल्यांची थरथर कशामुळे होते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लाटांमुळे, पर्याय क्रमांक 2 किनाऱ्यामुळे, पर्याय क्रमांक 3 बगळ्यामुळे, पर्याय क्रमांक 4 तळ्यातील माशांमुळे. चला तर मुलांनो, पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर. पहा मुलांनो, सावल्यांची थरथर ही लाटांमुळे होते म्हणून पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर उत्तर आहे. आता आपण पाहूया मुलांनो प्रश्न दुसरा आहे मुलांनो, बगळा ध्यानस्थ का आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शांतता भंग होऊ नये म्हणून, पर्याय क्रमांक 2 पंख वाळावेत म्हणून, पर्याय क्रमांक 3 सावल्यांना कापरे भरू नये म्हणून, पर्याय क्रमांक 4 भक्ष्य पकडता यावे म्हणून. चला तर मुलांनो, आता पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर. बगळा ध्यानस्थ बसला आहे कारण पर्याय क्रमांक पाहूया, पर्याय क्रमांक 4 भक्ष्य पकडता यावे म्हणून. हे पर्याय क्रमांक 4 हे अगदी बरोबर उत्तर आहे. चला तर मुलांनो, आता आपण पाहूया आपला प्रश्न तिसरा आहे मुलांनो. प्रश्न तिसरा, कवीला तळ्याकाठी बसून राहावे वाटत होते कारण पर्याय क्रमांक 1 मासे मिळणार होते, पर्याय क्रमांक 2 मनावरची विचारांची धूळ निवळणार होती, पर्याय क्रमांक 3 बगळ्याला भक्ष्य पकडताना पाहायचे होते म्हणून, पर्याय क्रमांक 4 उसळी मारणारे मासे पाहायचे होते म्हणून. चला तर मुलांनो, आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर. या प्रश्नाचे उत्तर कवितेच्या शेवटच्या ओळीत पाहायला मिळते. पहा मुलांनो, हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे